My dear students, I welcome you to the part 4 of report writing. In the last lecture, we discussed about the inter-college dance competition report. Now, we will see the end part of it. The Bhangra group dance presented by students of the Aurangabad Medical College was judged the best in its category because of its vigor, fluid grace and rhythm with which it was performed. एक भांगडा डान्स केला ग्रुपनी औरंगाबाद मेडिकल स्टुडंटनी त्याला बेस्ट मिळालं कॅटेगरीत अवॉर्ड कारण अतिशय ताकदीने नाचले धाराप्रवाही नाचले तालबद्ध नाचले. The function concluded with a short ceremony in which the chief guest gave away the prizes. The secretary of the organizing committee presented bouquets and mementos of the chief guest and to the members of the committee. या कार्यक्रमाची समाप्ती एका छोट्याशा समारंभाने झाली ज्यात प्रमुख पाहुण्यांनी बक्षीस वितरण केलं. या ऑर्गनायझिंग कमिटीचे जे सचिव होते संघटन समितीचे त्यांनी बुके मेमेंटो चीफ गेस्टला दिले म्हणजे पुष्पगुच्छ दिले स्मृतिचिन्ह दिले आणि कमिटीच्या मेंबरला सुद्धा प्रेमाचं प्रतीक म्हणून स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ दिले. फायनली अ वोट ऑफ थँक्स वॉज प्रपोज बाय द प्रेसिडेंट ऑफ द अमरावती युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन मयूर पवार. सर्वात शेवटी आभार प्रदर्शन अमरावती युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मयूर पवार यांनी केले आणि आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. पुढील टॉपिक आहे या रिपोर्ट रायटिंग पार्ट 4चा रिपोर्ट्स ऑफ एक्सपेरिमेंट्स अँड प्रोसेसेस. प्रयोग आणि प्रक्रियेचे अहवाल म्हणजे एखादा प्रयोग केला तर त्याची पूर्ण प्रक्रिया त्याचा अहवाल कसा असतो हे बघूया. रिपोर्ट्स ऑफ एक्सपेरिमेंट्स अँड प्रोसेसेस हॅव अ डिफरंट स्टाईल फ्रॉम दॅट ऑफ न्यूजपेपर रिपोर्ट्स. जे अहवाल असतात प्रयोगाचे प्रक्रियेचे तर न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्रीय अहवालापेक्षा हे थोड्या वेगळ्या स्टाईलने लिहिले जातात वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. सिन्स रिपोर्ट्स ऑफ सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स नीड टू फोकस ऑन द प्रोसिजर रादर दॅन द परफॉर्मर ऑफ द एक्सपेरिमेंट द वर्ब अपियर्स इन पॅसिव्ह व्हॉइस ऑल थ्रू द रिपोर्ट. आता सगळा फोकस जो असतो या वैज्ञानिक प्रयोगाचा या अहवालाचा तो प्रक्रियेवर असतो. तो जो परफॉर्म करत आहे त्याच्यावर नसतो. यात प्रयोग करणारा महत्त्वाचा नसतो तो जो प्रयोग होता तो महत्त्वाचा असतो. म्हणून सगळा जो जोर असतो तो पॅसिव्ह व्हॉइसवर असतो म्हणजे कर्मणी प्रयोगावर असतो. संपूर्ण रिपोर्टमध्ये पॅसिव्ह व्हॉइस वापरला जातो ॲक्टिव्ह व्हॉइस नाही. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता महत्त्वाचा असतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये क्रिया महत्त्वाची असते. This is also true of reports of cooking processes written for example in a hotel management class. आणि हे कुकिंग प्रोसेसेस ज्या असतात म्हणजे पाककला प्रक्रिया ज्या सांगितल्या जातात लिहिल्या जातात. उदाहरणार्थ एखाद्या हॉटेलच्या मॅनेजमेंट क्लासमध्ये हॉटेल व्यवस्थापन वर्गात ज्या काही प्रक्रिया लिहिल्या जातात कुकिंगच्या पाककलेच्या त्या पॅसिव्ह व्हॉइसमध्येच असतात. Thus in the following pairs of sentences the second sentence would be more appropriate than the first one for recording the steps of an experiment conducted in the laboratory or for reporting how a dish was made in a cookery class. आता पुढे वाक्यांची जोडी दिली आहे तर त्यात या जोडीमध्ये दुसरं वाक्य अतिशय योग्य आहे. कोणत्याही प्रयोगाच्या पायऱ्या लिहिताना एखाद्या लॅबोरेटरीत तुम्ही एखादा प्रयोग करत आहात किंवा एखादी डिश तुम्ही कशी करत आहात पाककलेच्या वर्गात तर याचा अहवाल लिहिताना पुढच्या आता जे उदाहरण येत आहे 2 वाक्याच्या जोडीचं त्यातलं दुसरं वाक्य अप्रोप्रिएट राहील कारण ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. उदाहरण पाहूयात. द स्टुडंट टूक 5 ml ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ ग्लास ट्यूब. ग्लास ट्यूबमध्ये विद्यार्थ्यांनी 5 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं. हे झालं कर्तरी प्रयोग. हे वाक्य वापरल्या जात नाही प्रयोगात. दुसरं वाक्य यातलं 5 ml ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड वॉज टेकन इन अ ग्लास ट्यूब. हां पॅसिव्ह व्हॉइस हे योग्य आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड 5 ml ग्लास ट्यूबमध्ये घेण्यात आलं. दुसरं वाक्य करेक्ट आहे. आता पुन्हा या दुसऱ्या जोडीतलं द शेफ मॅरिनेटेड द फिश स्लाइसेस इन अ पेस्ट ऑफ अनियन्स जिंजर अँड गार्लिक. मॅरिनेट म्हणजे त्यांना त्यात घोळणे. शेफ म्हणजे त्या स्वयंपाक्याने जे मासोळीचे तुकडे होते ते ओनियनच्या पेस्टमध्ये आल्याच्या पेस्टमध्ये म्हणजे कांद्याच्या पेस्टमध्ये आल्याच्या पेस्टमध्ये आणि लसणाच्या पेस्टमध्ये त्यांनी बरोबर घोळून घेतले. हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस. दुसरं आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये द फिश स्लाइसेस वर मॅरिनेटेड इन अ पेस्ट ऑफ अनियन्स जिंजर अँड गार्लिक. हे योग्य वाटतं.
म्हणजे मासळीच्या तुकड्यांना कांद्याच्या, आल्याच्या आणि गार्लिकच्या पेस्टमध्ये घोळवून घेण्यात आलं. म्हणजेच प्रयोग असो किंवा कुकिंग क्लासेस असो, याचा रिपोर्ट लिहिताना पॅसिव्ह व्हॉईसला महत्त्व देण्यात येतं. रिपोर्ट्स ऑफ सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स युजली अरेंज देअर इन्फॉर्मेशन अंडर द फॉलोइंग हेडिंग्स. आता काही वैज्ञानिक प्रयोग आहेत, तर त्यांची जी माहिती आहे ती खालील हेडिंगमध्ये, खालील गोष्टीमध्ये तिला वर्गीकृत करण्यात येतं. जसं सायंटिफिक प्रयोग पहिलं असतं एम, म्हणजे त्या प्रयोगाचं ध्येय काय. दुसरं ॲपरेटस, त्या प्रयोगाला काय काय साहित्य लागेल. तिसरं प्रिन्सिपल, कोणत्या तत्वावर आधारित हा प्रयोग करणार आहात. चौथं प्रोसिजर, प्रक्रिया, कोणत्या पद्धतीने तुम्ही हा प्रयोग पूर्ण पार पाडला. ऑब्झर्वेशन, प्रयोग करताना तुमचे निरीक्षण काय. आणि कन्क्ल्युजन, सगळ्यात शेवटी या प्रयोगाचं समापन काय. या हेडिंगमध्ये सायंटिफिक एक्सपेरिमेंटला आपण कॅटेगराईज करतो आणि याची माहिती बरोबर व्यवस्थित तिथे व्यवस्थापित करतो. हिअर हाऊएव्हर we will be learning to report mainly the procedures followed and the observations made in scientific reporting and just the procedures followed in reporting cooking and other kinds of processes. इथे तरी आपण काय करतो की आपण रिपोर्ट शिकत असतो खास करून, आणि त्यात प्रोसिजर कोणत्या कोणत्या फॉलो केल्या, त्यात कोणते कोणते ऑब्झर्वेशन निरीक्षण नोंदवले आणि कोणती प्रक्रिया फॉलो केली, आणि जो आपण कुकिंगमध्ये आणि इतर प्रकारच्या प्रोसेसेस करतो या गोष्टीवर जास्त जोर देतो. इन शॉर्ट आपल्याला काय शिकायचं असतं, जी प्रोसिजर फॉलो केली ती लिहा, कोणते निरीक्षण नोंदले ते लिहा सायंटिफिक रिपोर्टिंगमध्ये. म्हणजे सायंटिफिक रिपोर्टिंगमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, निरीक्षण आणि प्रोसिजर. पहिले प्रोसिजर करतो, त्यातून आपल्याला निरीक्षण मिळतात, आणि कुकिंगच्या ह्याच्यात आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष द्यावं लागते प्रोसिजरवर. म्हणजे समजा चहा बनवण्याची प्रोसिजर आहे तर त्याच्यावर महत्त्व आहे, कारण चहा बनवायला प्रोसिजर केली की तुम्हाला तर एंड प्रॉडक्ट मिळणारच आहे. म्हणजे सायंटिफिकच्या दोन गोष्टी, प्रक्रिया आणि निरीक्षण, आणि कुकरीच्या ह्याच्यात त्यात रिपोर्ट लिहिताना तुम्हाला प्रोसिजर फॉलो करावं लागते. आणि इतर कोणत्या प्रोसिजर आहे बा, चहापत्ती कोणती तर आसामची आणली की ब्राझीलमधली वापरली, या इतर गोष्टीवर तुम्हाला कुकिंग प्रोसेसमध्ये लक्ष द्यावं. This is all about report writing part 4. My dear students, thank you very much. In the next lecture, we will discuss about the sample reports of experiments and processes. Thank you very much.